कर्तृत्व, जिद्द आणि मायेचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री. जगाला घडवणाऱ्या प्रत्येक रणरागिणीला जागतिक महिला दिन. सर्व माता आणि भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर सोमशेखर मोदी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉक्टर सोमशेखर मोदी मॅटर्निटी हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटर. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत पंचायत समितीच्या सभापतीपदी 2 महिलांचे नाव आघाडीवर असून यात अर्चना पाटील व मनीषा दुधाळ या इच्छुक आहेत. यात कोसारी गणातून निवडून आलेल्या अर्चना नाता पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. जत पंचायत समिती सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आहे. पंचायत समितीवर भाजप पक्षाचे 18 पैकी 12 जागा जिंकल्या. आमदार गोपीचंद पडळकर यांचे हात बळकट केले. आता जत पंचायत समिती सभापती पद महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. शेगाव जिल्हा परिषद गटातील कोसारी पंचायत समिती गटातून युवा नेते नाता पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या विजयी झाल्या. शिवाय पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांना मोठं मताधिक्य दिले. ऐनवेळी नाता पाटील यांचे जिल्हा परिषदेची उमेदवारी कापल्यानं समर्थक कार्यकर्ते नाराज झाले होते. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांचा शब्दप्रमाण मानत नातांनी मोठी ताकद उभी करत डॉक्टर शिवाजीराव खिलारे व पत्नी अर्चनाताई पाटील यांना मोठे मताधिक्य देत इतिहास घडवला. भाजपकडून शेगाव जिल्हा परिषदसाठी नाता पाटील हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. तशी जोराची तयारी त्यांनी केली होती. जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी असल्यानं त्यांचं तिकीट निश्चित मानलं जात होतं. मात्र राजकीय गणिते आणि पक्षीय तडजोडींमुळे ऐनवेळी नाथाचं तिकीट कापण्यात आले. अशा कठीण प्रसंगात अनेक नेते बंडखोरीचा पवित्रा घेतात. मात्र नाता भाऊंनी आमदार गोपीचंद पडळकर व भाजपा पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानला. स्वतःचे तिकीट कापले जाऊनही त्यांनी नाराज न होता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांच्या याच संयमाची आणि निष्ठेची चर्चा आता पुन्हा एकदा रंगली आहे. निष्ठावंतांना उशिरा का होईना पण न्याय मिळतो हा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जात आहे. नाता पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. आता त्यांच्या पत्नीचं नाव सभापती पदासाठी चर्चेत आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नातांनी नेहमीच कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी त्याग केलाय. आता त्यांना मानाचं पान मिळणं हा त्यांच्या कष्टाचा विजय आहे, अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करतात. जतच्या राजकारणात वेट अँड वॉचची भूमिका घेऊन नाताभाऊ पाटील यांच्यासाठी हा काळ न्यायाचा ठरणार का? अर्चना पाटील यांच्या निवडीची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे आता सर्वांचं डोळे लागलेत. वास्तविक निकाला दिवशीच नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी नाताभाऊंचं अभिनंदन करत सभापती पदासाठी तुम्हालाच संधी दिली जाईल असं सुतोवाच केल्याचं बोललं जात आहे. नाताभाऊ पाटील यांनी केलेल्या त्यागामुळं पत्नी अर्चनाताई यांचं नाव सभापती पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभापती पदाची संधी देऊन भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाताभाऊंनी केलेल्या त्यागाचे आणि पक्षाप्रती दाखवलेल्या निष्ठेचं मोठं बक्षीस देण्याची मागणी समर्थकांकडून होत आहे. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.